10 एक i10 आता परत पुढची i10 ही ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक i10 आहे आणि याच्यात सीएनजी पण आहे. याच्यात फुल कंपनी मेंटेन गाडी आहे, 2016 ची सिंगल ओनर गाडी आहे. डिझेल ऑटोमॅटिक एलिगन्स वेरियंट, पुन्हा नंबर, पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे. पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी 2016 ची गाडी आहे, सिंगल ओनर आहे, 85,000 रनिंग आहे. 85,000 म्हणजे नथिंग रनिंग. मित्रांनो नमस्कार, आज परत आपण आहे ना युज्ड कारचा शोध घेत आलेलो पुण्यामध्ये पिंपळे गुरव या ठिकाणी. आणि पिंपळे गुरव मध्ये अर्जुन मोटर्स मध्ये येऊन आपण थांबलेलो आहोत. अर्जुन मोटर्सचे ओनर अर्जुन सर आज आपल्या सोबत इथे जोडले गेलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तुम्हाला एक सांगतो, सरांकडे लेटेस्ट आणि फ्रेश गाड्यांचं, खास करून VW गाड्यांचा चांगला असा स्टॉक आहे. मारुती सोडून बाकीच्या सुद्धा गाड्या सर स्वतः ठेवतात त्यांच्याकडे, त्या गाड्या आज आपण पाहणार आहोत. अर्जुन सर, सगळ्यात पहिले आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आमच्या ऑडियन्सला सांगा आपल्याकडे कुठकुठल्या रेंजच्या गाड्या अवेलेबल असतात? आपल्याकडे 1.5 लाखापासून 10 लाखापर्यंत सगळ्या गाड्या अवेलेबल. 1.5 लाख रुपयापासून 10 लाख रुपयापर्यंत सगळ्या रेंजच्या गाड्या मित्रांनो सरांकडे अवेलेबल असतात. तुम्हाला ऑटोमॅटिक हवी ऑटोमॅटिक भेटेल, पेट्रोल हवी पेट्रोल भेटेल, डिझेल हवी डिझेल भेटेल, मॅन्युअल पाहिजे तर मॅन्युअल भेटेल. सगळ्या रेंजच्या गाड्या आपल्या सरांकडे अवेलेबल असतात. पण केव्हापासून या व्यवसायामध्ये आहात? माझे पप्पा आहे आणि ते 1992 पासून आपला शोरूम आहे युज्ड कारचा, सर्टिफाईड युज्ड कार्स विकतो आपण. गाडी ऍक्सिडेंटल नाही आणि गाडीत काय काम पण नाही. गाडी एकदम जेन्युइन गाडी, 10,000 किलोमीटरची वॉरंटी आणि 6 महिन्याची. मित्रांनो 10,000 किलोमीटर आणि 6 महिन्याची वॉरंटी तुम्हाला भेटणार आहे. कुठलीही गाडी ऍक्सिडेंटल नसणार आहे, प्लस गाडी तुम्हाला सर्टिफाईड भेटणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये बऱ्याचदा युज्ड कार मध्ये फसवणूक होते. अशीच मित्रांनो एक सेलेरिओ घेऊन कस्टमर माझ्याकडे आलं होतं. त्यांनी गाडी विकत घेतली, 6 महिने झाले आणि त्यानंतर गाडीतला जे कुलंट आहे हे डॅशबोर्ड मधून खाली यायला लागलं. सो असे अनेक प्रॉब्लेम येतात. त्याचसाठी मित्रांनो ऑटो कॅप्चरचा सुद्धा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. तुम्ही संपूर्ण गाडी 365 पॉइंट ते पण कम्प्युटराइज स्कॅन करून घेऊ शकतात. तुम्हाला नंबर स्क्रीनवर फ्लॅश करतोय, तिथून तुम्ही नक्कीच कॉल करू शकतात. सरांना सुद्धा आता लगभग 32 वर्ष या व्यवसायामध्ये होते. त्या एकदम ट्रस्टेबल गाड्या आहेत, सर्टिफाईड गाड्या आहेत, नॉन ऍक्सिडेंटल. शिवाय जे रनिंग आहे ओडोमीटरचं ते कुठल्याही प्रकारे टेम्पर नसणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सरांकडे भेटणार आहे. तर आता आपण आपल्या स्टॉकला सुरुवात करूया. तर सर आता आपली पहिली गाडी आहे व्हाईट कलर मध्ये, ह्युंडाईची ग्रँड i10. सर काय डिटेल आहेत गाडीचा? 2019 ची गाडी आहे, सिंगल ओनर, पेट्रोल प्लस सीएनजी. फक्त 58,000 चालली आहे, जेन्युइन कंपनी हिस्ट्री रेकॉर्ड आहे, नॉन ऍक्सिडेंटल गाडी. टायर पण सगळे नवीन आहे, सगळे नवीन टायर. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये मित्रांनो तुम्हाला ह्युंडाईची गाडी भेटते. तर ह्युंडाईची सीएनजी गाड्या खूप कमी पाहायला भेटतात आणि आपल्याकडे सीएनजी ह्युंडाईची गाडी मित्रांनो. इथं जे 1.2 लिटर कापा इंजिन येतं ते एकदम स्मूथ इंजिन आहे आणि सीएनजी साठी सुद्धा रिफायनेबल इंजिन आहे. सर काय प्राइस कोट करतात ते? याची प्राइस कोट केली आहे 5,25,000. फायनल 4,90,000 ला गाडी देणार मित्रांनो. 5,25,000 सरांनी कोट केलेली आहे. 4,90,000 मध्ये आपल्या ऑडियन्स साठी सर नक्कीच निगोशिएबल तुम्हाला चांगला असं करून देते. आणि फायनल प्राइस राहील 490. याच्यामध्ये पुढे कुठलेही निगोशिएबल नसेल. मित्रांनो आता आपली पुढची गाडी सर दुसरी आपली नॉर्मल i10. काय डिटेल्स आहे? 2012 ची आहे, सिंगल ओनर गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी आहे पण, आणि फक्त 70,000 चालली आहे. 70,000 टायर आता नवीन टाकून आणले, फक्त 2,000 पण चालली नाही टायर टाकल्यानंतर. एकदम नवीन टायर आहेत गाडीला. गाडीचं सगळं सर्व्हिसिंग वगैरे टाइम टू टाइम कंपनी सर्व्हिसिंग आहे, कंपनी सिंगल ओनर गाडी आहे. सर काय प्राइस कोट करतात? 2,70,000 कोट केली आहे, 2,40,000 मध्ये लास्ट देणार. मित्रांनो यासारखी चांगली डील तुम्हाला कुठेच भेटणार नाही. 2,40,000 मध्ये तुम्हाला सीएनजी फिटेड i10 भेटते. सर आता आपली पुढची गाडी, फोर्ड भारतातून निघून गेलं पण फोर्डच्या गाड्यांची काही डिमांड कमी नाही झालेली. अशी फोर्ड फिगो गाडी आपली डिझेल मध्ये, हिचं इंजिन एकदम स्टर्डी आहे. तर काय डिटेल्स आहे सर? सिंगल ओनर गाडी आहे, 2013 ची, 57,000 चालली आहे. याची प्राइस कोट केली आपण 2,50,000. 2,50,000 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला फोर्डची गाडी भेटते. ज्या लोकांना डिझेल गाडी, आणि ते पण ज्या लोकांना फोर्डची गाडी माहिती कशी चालते, गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं साधारण 1 ते 1.5 लाख किलोमीटर व्हायब्रेशन तयार होत नाही, इंटेरियर मध्ये पण नाही, इंजिनचं व्हायब्रेशन होत नाही. सो त्याच्यामुळे या गाडीचा सुद्धा मित्रांनो नक्कीच तुम्ही विचार करू शकता. ज्यांचं बजेट कमी आणि कमी बजेटमध्ये डिझेल गाडी हवी तर नक्कीच तुम्ही या गाडीचा विचार करू शकता. सर आता आपल्याकडे आपली पुढची गाडी आहे. या गाडीच्या काय डिटेल आहे? आपली मित्सुबिशी लॅन्सर गाडी आहे. सर काय डिटेल्स आहे लॅन्सरच्या? लॅन्सर माझी स्वतःची गाडी होती, विकायला काढली आहे मी. 2008 ची व्हेरियंट आणि डिझेल व्हेरियंट आहे. डिझेल लॅन्सर तुम्हाला कुठेच बघायला पण भेटणार नाही. आणि LXD मॉडेल 2008 च्या सेकंड ओनर आहे, फक्त 80,000 चालली आहे.
ही गाडी देणार मी तुम्हाला 1.5 लाखात, पासिंग करून ग्रीन टॅक्स 5 वर्षाची पासिंग. 1.5 लाख रुपयामध्ये 1.5 लाख मित्सुबिशी रुपये. लॅन्सर. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मित्सुबिशी कंपनी कशी आहे, सो नक्कीच तुम्ही तिचा सुद्धा विचार करू शकता. सर आता आपली पुढची गाडी आहे i10. एक ग्रँड i10, एक i10, आता परत पुढची i10. ही ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक i10 i10 आहे आणि याच्यात सीएनजी पण, याच्यात सीएनजी सुद्धा आहे. सीएनजी सुद्धा आहे. या अशा खूप कमी गाड्या मित्रांनो पाहायला भेटतात की ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्लस सीएनजी, म्हणजे मायलेज पण चांगलं देणार आणि सिटी मध्ये चालवायची काही झिकझिक नाही. आणि त्याला अँड्रॉइड टचस्क्रीन सिस्टम लावलाय, रिव्हर्स कॅमेरा आहे, चांगले फीचर आहे गाडीला आणि स्पोर्ट्स व्हेरियंट आहे. ही मी ऑटोमॅटिक गाडी देणार तुम्हाला 2,50,000. मित्रांनो, 2.5 लाख रुपयात सोनं भेटतंय तुम्हाला, अजून काय हवंय. सर आता आपली पुढची गाडी दाखव. आपली होंडाची जॅज गाडी, ही आपल्याकडे डिझेल मध्ये अवेलेबल आहे गाडी. हिचं ID.Tech 1498 सीसीचं जे इंजिन आहे मित्रांनो, ते सुद्धा तेवढंच रिफाईन आणि स्टर्डी इंजिन आहे. सर आता या आपल्या जॅजच्या काय डिटेल्स आहेत? जॅज सर आहे 2015 ची VX, ऑप्शनल टॉप एंड मॉडेल आहे, बटर एअरबॅग आहे, अलॉय व्हील आहे आणि सेकंड ओनर गाडी आहे. 80,000 चालली आहे फक्त. सेकंड ओनर गाडी, 80,000 किलोमीटर. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे, 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, ID.Tech डिझेल इंजिन आहे मित्रांनो. तर 5,25,000 कोट केलाय, 4,90,000 रुपयाला फायनल. 490 मध्ये मित्रांनो फायनल होणार आहे ही गाडी. त्याचबरोबर आता तुमच्या सर्वांची खूप डिमांड असते की VW आणि स्कोडाच्या गाड्या हव्यात, कारण खूप स्टर्डी गाड्या असतात. त्यासाठी मित्रांनो 2 गाड्या आज आणलेल्या आहे. सगळ्यात पहिली आपली गाडी तुम्हाला इकडे दाखवतो, ती म्हणजे स्कोडा रॅपिड. सर स्कोडा रॅपिडच्या काय डिटेल आहे? जशी गाडी मार्केट मधून बंद झाली, तिचे जे चाहते, तिचे जे प्रेमी आहे, त्यांना खूप फुल कंपनी मेंटेन गाडी आहे. 2016 ची सिंगल ओनर गाडी आहे, डिझेल ऑटोमॅटिक एलिगन्स व्हेरियंट आहे. हे चालली 1 लाख किलोमीटर आणि कंपनीमध्ये सगळे हिस्ट्री, आतापर्यंत गाडी कंपनीतच सर्व्हिसिंग होतीये. टायर सगळे नवीन आहे, अलॉय व्हील आहे, एअरबॅग आहे, ऑटोमॅटिक 7 स्पीड ऑटोमॅटिक आहे. हे देणार तुम्हाला 6,50,000 कोट केलाय, 6,25,000 ला फायनल देणार. 6 लाख आणि कितीला 25 मध्ये फायनल होणार आहे मित्रांनो. ही स्कोडाची व्हाईट कलरची टॉप एंड डिझेल गाडी ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये. नक्कीच तुम्ही विचार करू शकता. तर आपली पुढची गाडी ती म्हणजे आपल्याकडे वेंटो गाडी आहे आणि ते पण सिल्वर कलर मध्ये. सर आता आपली जी वेंटो गाडी आहे काय डिटेल आहे? वेंटो सर 2011 ची आहे, सेकंड ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे. सेकंड ओनर प्युअर पेट्रोल गाडी. सर काय ही मायलेज साधारण किती देते? 14-15 मायलेज देते. ज्या लोकांना सिटी मध्ये एकदम हौशी आहे किंवा हायवेला एकदम पळवण्यासाठी गाडी हवी, त्यांच्यासाठी ही गाडी बनलेली आहे. सर काय प्राइसला आपण देतात ही गाडी? फायनल देणार 2,70,000 ला फायनल देतो. 2,70,000 रुपयामध्ये मित्रांनो VW ची वेंटो गाडी तुम्हाला भेटते. नक्कीच तुम्ही विचार करू शकतात. आता इकडे तुम्ही पाहू शकतात, या आता आपण थोड्याशा प्रीमियम सेगमेंटच्या गाड्या पाहिल्या. सरांकडे मारुतीच्या सुद्धा गाड्या अवेलेबल आहे. सर आता आपली मारुतीची डिझायर गाडी, या डिझायर गाडीसाठी काय डिटेल्स आहे? डिझायर आहे 2011चा व्हेरियंट आहे, VDI आहे आणि 78,000 चाललेली आहे, सेकंड ओनर गाडी आहे. हे देणार 2,90,000 ला डिझेल गाडी. 2011ची तो एंडिंगची गाडी मित्रांनो. त्याच्यानंतर हे मॉडेल बंद झालं होतं आणि शिवाय या गाडीची जी डिक्की आहे ना, ही सगळ्यात मोठी आहे. डिझायरच्या जेवढ्या पण आता मॉडेल व्हेरियंट आलेले आहेत त्याच्यामध्ये हिची डिक्की सगळ्यात मोठी आहे. 290 मध्ये गाडी फायनल होऊन जाणार. सर आता आपण आपल्या एक छोट्या सेगमेंट मधली गाडी आणली आहे, अल्टो. काय डिटेल्स आहे? ऑल्टो 800 आहे, 2013 ची गाडी आहे, सेकंड ओनर, पुन्हा नंबर, पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे. पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी फिटिंग आहे मित्रांनो. त्याच्यामुळे वॉरंटीचा या गाडीला इश्यू येत नाही आणि कंपनीचा सीएनजी आहे त्याच्यामुळे तर कुठलाच इश्यू येत नाही. तर काय प्राइसला कोट करतात? प्राइस कोट केली 2,60,000. 2,60,000 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला ही अल्टो घेऊन जायची आहे. सर परत अजून एक अल्टो दुसऱ्या कलर मध्ये. हे प्युअर पेट्रोल आहे, 2017 ची गाडी आहे, फक्त 40,000 चालली आहे, सिंगल ओनर. फक्त 40,000 किलोमीटर रनिंग झाली आणि सिंगल ओनर गाडी. सर काय प्राइस कोट करतात? 3,25,000 कोट केलाय, 3 लाख ला फायनल देणार आहे. 3 लाख रुपयाला फायनल अल्टो तुम्हाला होऊन जाणार आहे. सर एक गोष्ट सांगा, आमचा ऑडियन्स हा पुण्यामधून पण आहे आणि आपल्या जे आजूबाजूचे ग्रामीण भाग आहे त्याच्यातून सुद्धा लोक आम्हाला पाहतात. कुठं पण तुम्हाला गाडी ट्रान्सफर करून देण्याची जिम्मेदारी माझी. पूर्ण महाराष्ट्रात गाडी ट्रान्सफर होईल, प्लस सर लोन पण होणार. लोन फक्त पुण्यात, लोन फक्त पुण्यामध्ये अवेलेबल होईल. पुण्याच्या बाहेर मित्रांनो लोन फॅसिलिटी अवेलेबल. ओके सर आता आपली पुढची गाडी ती म्हणजे निसानची मायक्रा गाडी. आता निसान, रेनो या गाड्यांना सगळ्यांना सर्वांना एक सारखं इंजिन असतं, सो त्याच्यामुळे या गाडीच्या काय डिटेल आहे? ही गाडी 2010 ची आहे, सेकंड ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे. हे देणार तुम्हाला फायनल 1,60,000.
1,60,000 रुपयामध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे. याच्यावर मित्रांनो तुम्हाला कुठलीच मोठी डील नाही. नक्कीच तुम्ही या गाडीचा विचार करू शकतात. तर आता आपली पोलो गाडी लाल कलर मध्ये एकदम अशी स्पोर्टी लुक असलेली ही गाडी, म्हणजे जे इथे चाहते आहेत त्यांना या गाडीबद्दल काही सांगायची गरजच नाही. लाल कलर म्हणजे सगळ्यात जास्त डिमांडेड कलर. सर काय डिटेल्स आहेत गाडीच्या? 2012 ची आहे, सेकंड ओनर, डिझेल, कम्फर्ट लाईन व्हेरियंट आहे. हा, मी तुम्हाला देणार, मी 3,11,000 रुपये कोट केले, 2,90,000 मला फायनल द्यायला. 2,90,000 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला VW पोलो अवेलेबल होती. डिझेल 2012 मॉडेल आणि कम्फर्ट लाईन व्हेरियंट हे तुम्हाला इथे अवेलेबल होत आहे. सर आता आपली गाडी आली, सगळ्यांना सेडन मध्ये एक डिमांड असते, तर सेडन मध्ये आता आपण आपली पुढची गाडी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे Hyundaiची वर्ना. CRDI इंजिन मध्ये ही गाडी येते, डिझेल ऑटोमॅटिक CRDI इंजिन ज्यांनी युज केलेलं आहे. आता क्रेटामध्ये तेच इंजिन येतं, महिंद्राची जी XV300 आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम इंजिन येतं. त्या इंजिनची गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे, शिवाय ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. सर काय डिटेल आहेत गाडीच्या? तर 2016 ची गाडी आहे, सिंगल ओनर आहे, 85,000 रनिंग आहे. 85,000 म्हणजे नथिंग रनिंग आहे, कारण CRDI इंजिन म्हणजे सगळ्यात भारी इंजिन आहे. सर काय प्राइस? आणि SX मॉडेल टॉप एंड, एअरबॅग, प्रोजेक्टर हेडलॅम्प, फेसलिफ्टेड वाला व्हर्जन आहे. प्रोजेक्टर हेडलॅम्प सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहे. सर काय फायनल? 625 कोट केलाय, 6 लाख फायनल देणार. 6 लाख रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला टॉप एंड Hyundaiची वर्ना, ते पण ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये अवेलेबल होते. त्याचबरोबर आता तुमच्यासाठी दुसरी अजून एक आपण वेंटो आणलेली आहे. सर या वेंटोच्या काय डिटेल्स आहेत? हे वेंटो पेट्रोल आहे, ऑटोमॅटिक आहे, हायलाईन व्हेरियंट आहे, टॉप एंड व्हेरियंट. हा, 2011 ची आहे. हे तुम्हाला देणार मी 3 लाख रुपये कोट केले, 2,80,000 फायनल द्या. 2,80,000 रुपयामध्ये मित्रांनो दुसरी तुम्हाला वेंटो भेटते पेट्रोल मध्ये, ते पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. तर गाडीचा परफॉर्मन्स काय हे तुम्हाला माहिती आहे. सर आता आपली परत पुढची गाडी स्कोडाची गाडी आपण घेऊन आलेलो आहे. सर काय डिटेल्स आहेत या गाडीच्या? स्कोडा लॉरा आहे, 2006 ची, ऑटोमॅटिक, डिझेल, 26 पर्यंत पासिंग वॅलिड आहे, 2026 पर्यंत. सनरूफ आहे, ऑटोमॅटिक आहे, सगळे फीचर वर्किंग आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हरीथिंग वर्किंग आहे. हे देणार तुम्हाला 1.5 लाखात. मित्रांनो तुम्हाला 1.5 लाख रुपयात स्कोडा Sunroof वाली गाडी, शिवाय विथ सनरूफ आहे या गाडीला. अजून तुम्हाला काय हवंय मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सरांचा जो नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मधून सुद्धा तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही यूज कारला पाहत असाल तर नक्कीच तुम्ही गाडीला पूर्ण कम्प्युटराइज स्कॅन करून घ्या. त्यासाठी तुम्हाला ऑटो कॅप्चर पूर्ण 350 पाऊंड स्कॅन करून देतं, शिवाय कम्प्युटराइज गाडीचं स्कॅनिंग होतं. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलाय, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.